जी शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी 2005 नंतर नियुक्त झालेल्या सर्वच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे। अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन आदेश सामान्य प्रशासन विभागाचा निर्गमित झालेला आहे। काय आहे तो शासन आदेश आणि या शासन आदेशाच्या अनुषंगाने कोणती ती सूचना आहे, कोणती ती विनंती करण्यात आलेली आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा दिनांक 24 मार्च 2025 रोजीचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीधारक म्हणजेच NPS धारक जे आहेत त्यांना निर्गमित झालेला हा महत्त्वपूर्ण असा शासन आदेश आहे। याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 20/9/2024 अन्वये राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना किंवा केंद्र शासनाची एकीकृत निवृत्तीवेतन योजना UPS या दोन्ही योजनांच्या मधील कोणत्याही एका योजनेत सहभागी होण्यासाठी एक वेळचा विकल्प वन टाइम ऑप्शन सादर करण्यासंदर्भातला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे। या शासन निर्णयाच्या अनुषंगाने राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना किंवा केंद्र शासनाची एकीकृत निवृत्तीवेतन योजना युनिफाईड पेन्शन स्कीम या दोन्ही योजनांच्यापैकी कोणत्याही एका योजनेत सहभागी होण्यासाठी द्यावयाचा एक वेळचा विकल्प जो आहे वन टाइम ऑप्शन जो आहे तो कार्यालय प्रमुख, विभाग प्रमुख यांच्याकडे 31 मार्च 2025 पर्यंत सादर करण्याबाबत कळवण्यात आलेला आहे। तर अशा पद्धतीनं 2005 नंतर नियुक्त असणारे सर्व राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अलीकडच्या काळामध्ये NPS मधून सेवानिवृत्त झालेले पेन्शनधारक, सेवानिवृत्ती वेतनधारकांसाठी हा अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन आदेश आहे। कारण त्यांना 31 मार्च 2025 रोजी UPS किंवा GPS या दोन्हीपैकी एक वेळचा ऑप्शन जो आहे, विकल्प जो आहे तो द्यावा लागणार आहे आणि असं जर नाही केलं तर त्यांना डिफॉल्ट स्कीम म्हणून NPSच लागू राहणार आहे। त्यामुळे निश्चितच अतिशय महत्त्वपूर्ण असा आदेश आहे। त्यामुळे निश्चितच हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।